18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। सांगलीतही जीबीएसचा शिरकाव। जीबीएसची रुग्णसंख्या 6 वर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात जीबीएसचा आणखी एक बळी, राज्यातील रुग्णसंख्या 127 वर। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पाण्याची तपासणी। खडकवासलामधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा आरोग्य विभागाचा दावा। खडकवासलामधील पाण्यात इकोलायसह कॉलिफॉर्मचे जीवाणू। पालेभाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले। कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल। राज्यातील थंडी गेली तरी कुठे? तापमानात वाढ झाल्यानं उकाडा वाढला। तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील नांदेड सिटीमधील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी। दूषित पाणी स्वच्छ करण्याबाबत सुळेंची अधिकाऱ्यांशी चर्चा। प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल फेब्रुवारीत तोडणार। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचं नियोजन करण्याच्या हालचाली सुरू। 10वी-12वी परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय। सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे। कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यता कायमची रद्द।